नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत तुमचे स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 84. काहीच कळत नाही तुम्हाला, असं सर्वांसमोर कशी मिठी मारली तुम्ही मला? किती अवघडले होते मी. अमू रूममध्ये शर्ववर चिडचिड करत होती. कशी मिठी मारली सांगू? ही अशी. शर्वने अमूला हाताने फिरवले आणि मागून तिला मिठीत घेऊन तिच्या खांद्यावर हनवटी टेकवली. किती छान फिलिंग येतेस मला तू जवळ असताना, शब्दात सांगू शकत नाही मी, शर्व अतिशय प्रेमाने म्हणाला. काय झालंय तुम्हाला? असे काय वागताय आज? अमू म्हणाली. असे म्हणजे कसे ग राणी? शर्वने विचारलं. एवढं मधात बुडवून शब्द बोलताय म्हणून म्हटलं. रोज तर हे असंच केलं, ते नको करायला होतं, असंच बोललं, असं जातं. अमू म्हणाली. अगं ते तर तुझ्या काळजीने बोलत असतो मी, पण बाकी खूप प्रेम करतो बरं मी तुझ्यावर, शर्वने म्हटलं. माहिती आहे किती प्रेम करतात ते, अमू तोऱ्यात म्हणाली. का? तुला काही डाऊट आहे का माझ्या प्रेमाविषयी? शर्व तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला. हो आहे. मग आता काय करणार? अमूने म्हटलं. डाऊट आहे मग आता लगेच तो क्लिअर करावा लागेल ना. कदाचित पूर्ण रात्र लागेल. तू तयार आहेस ना? शर्व. काय? अमू न कळून म्हणाली. हो मग माझ्या लाडक्या बायकोला माझ्या प्रेमावर डाऊट आहे ना, मग आता तर मला दुसरं काही सुचणारच नाही, शर्व म्हणाला. नाही सोडा मला, अमू स्वतःला सोडवत म्हणाली. आता तर मी सोडणारच नाहीये, जोपर्यंत तुझा डाऊट क्लिअर होऊन तू मान्य करणार नाही की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणून, शर्व म्हणाला. मग मान्य आहे मला. झालं माझा डाऊट क्लिअर. आता अजून काही करायची गरज नाही, हो ना? सोडा ना मला आता, झोप येते, सकाळी लवकर उठायचं आहे, अमू प्रेमाने म्हणाली. तुझं लवकर उठणं माहिती आहे मला, शर्व तिला चिडवत म्हणाला. नाही हो खरंच, पूजा आहे ना उद्या. आजोबांनी मला पूजेची तयारी करायला सांगितली आहे, अमू सांगत होती. ओके, पण असंच सोडणार नाही आहे मी तुला. माझ्या प्रेमावर डाऊट घेतलाय त्याचं काय? शर्व अजून पण तिथेच होता. अमूने एक सुस्कारा सोडला. अमूने स्वतःहून शर्वच्या होटांवर होठ ठेवले. शर्व अमूला सोडायला तयारच नव्हता. त्याला पुढे जायचे होते, पण अमू मात्र तयार नव्हती. काही वेळाने त्याने नाइलाजाने तिला सोडले. अहो एकानं, अमू नाराज झालेल्या शर्वला म्हणाली. ऐकतोय. शर्व. सॉरी ना, घरात सर्वजण आहेत, मला बरोबर नाही वाटत, अमू म्हणाली. घरात आहेत, आपल्या रूममध्ये नाही. सोड, कारणं नको देऊस, झोप, सकाळी लवकर उठायचं आहे ना तुला, शर्व शांत स्वरात म्हणाला. तुम्ही नाराज नका ना होऊ प्लीज, अमूने म्हटलं. नाही ग, ठीक आहे ना, तुझी इच्छा माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे, ओके, शर्व तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. थँक्यू, अमू त्याला बिलगतच म्हणाली. बरं चल आता झोपायला, नाहीतर मी ऐकणार नाही परत, शर्व तिला म्हणाला. तसं अमूने गोड स्माईल केली. दुसऱ्या दिवशी अमू सकाळी लवकर उठली. तिचं सर्व आटोपून
ती खाली आली. ती किचनमध्ये जाणार तोच अवंतिका तिथे आल्या. अमू, इतक्या लवकर तयार होऊन कुठे जाते? अवंतिकाने तिला बघून म्हटलं. मॉम, पूजा आहे ना, त्याची तयारी करायची आहे, त्यासाठीच तयार झाले. अमू अवंतिकाला म्हणाली. अगं, मी आहे ना, मी करते तयारी. सुमन पण आहे. काल पण किती धावपळ झाली तुझी. आराम करायचा ना बेटा अजून. अवंतिका प्रेमाने अमूला म्हणाल्या. काही होत नाही हो मॉम. असंही आजोबांनी सांगितलं आहे, त्यांची मोठी नातसूनच पूजेची तयारी करेल आणि प्रसाद पण मीच बनवणार. अमू म्हणाली. बरं बाई, तू म्हणशील तसं कर, तुला हवं ते. अप्पा येतीलच आता. तोपर्यंत तू आपल्या गार्डनमधून छान ताजे उमललेले फुले घेऊन ये आणि त्यांच्या माळा बनवून घे. तोपर्यंत मी किचनमध्ये बघते. अवंतिका म्हणाल्या. ओके, आलेच मी. असं बोलून अमू गार्डनमध्ये पळाली. काही वेळातच अप्पा आलेत. सुनबाई, चहा, अप्पांनी आल्या आल्या म्हटलं. हो अप्पा, आणते. अवंतिका किचनमधूनच म्हणाल्या. अवंतिका अप्पांना चहा आणून दिला. अवंतिका, तुझ्या हातचा चहा पिल्याशिवाय सकाळ झाल्यासारखं वाटतच नाही बघ. तुझी सासू पण असाच कडक चहा करायची सकाळी सकाळी. अप्पा चहा पिऊन म्हणाले. आईंनी शिकवलाय मला चहा आणि बाकी सर्व पण. अवंतिका म्हणाल्या. हो, बरं, बाकी लोक नाही उठलेत का अजून? पूजेची तयारी लवकर उरकून घे. पुजारी बुवा टाईमचे पक्के आहेत बरं, अप्पा सांगत होते. हो हो, बरंच झालं आहे. थोडंफार काही राहिलं आहे ते आता होऊन जाईल. आता तुमची मोठी नातसूनच पूजेची तयारी करायला आली आहे म्हटल्यावर लगेच होईल सर्व. अवंतिका हसत म्हणाली. हो का? मग आहे कुठे माझी नातसून? दिसली नाही केव्हाची. अप्पा इकडे तिकडे बघत म्हणाले. गार्डनमध्ये गेली आहे फुले आणायला. बराच वेळ जाऊन एव्हाना यायला पाहिजे होती. अवंतिकाने म्हटलं. गार्डनमध्ये गेली ना, मग फिरत असेल फुलपाखरासारखी तिथे. तिला खूप आवडतं तिकडे. अप्पा अवंतिकाला म्हणाले. हो, अगदी लहान होऊन बागडत असते. तिच्या डॅडनी तिच्यासाठी म्हणूनच कितीतरी चेंजेस केलेच गार्डनमध्ये. अवंतिका. तोच माधुरी तिथे आली. गुड मॉर्निंग अप्पा. गुड मॉर्निंग अवंतिका. काय गप्पा चालल्या सकाळी सकाळी? माधुरी म्हणाली. अगं, आज पूजा आहे ना घरी, त्याबद्दलच बोलत होतो. अवंतिकाने माधुरीला सांगितलं. हो का? पण पूजा कशाबद्दल आहे? माधुरीने विचारलं. अगं, पूजा करायला कारण तर लागत नाही, पण काल एवढं संकट टळलं गेलं त्यासाठी भगवंताचे आभार तर मानायलाच हवे ना. आणि अमूने परीक्षेत एवढं चांगलं यश मिळवलं त्यासाठी पण पूजा घालायचीच होती, अवंतिका सांगत होत्या. तिचे जरा जास्तच लाड करतेस तू, असं नाही का वाटत तुला? माधुरी अमूचा विषय आला तशी म्हणाली. माधुरी, काल तिच्यामुळे अविनाश वाचलाय आणि कंपनी पण. ही लहान गोष्ट वाटते का तुला? अप्पा जरा चिडून माधुरीला म्हणाले. नाही अप्पा, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. मी तर. बस, पुरे झालं. अवंतिका, पटापट हात चालव आणि तयारी उरकून घे. मी येतोच जरा वेळात. अप्पा असं बोलून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. माधुरी, तू सारखं अमूविरुद्ध बोलत असतेस. तुला ती आवडत नसेल तर तो तुझा प्रॉब्लेम आहे, पण
या घरातील सर्वांची ती लाडकी आहे, त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना विचार करत जा. जीव आहे ती सर्वांचा, लक्षात ठेव. अवंतिकाही माधुरीला म्हणाल्या. हो, बरोबर आहे ना. मी बोललेलं कसं आवडेल तुम्हाला? शेवटी मी चुलत आहे ना. माझा काही हक्कच नाही आहे या घरावर आणि इथल्या लोकांवर. माधुरी रागात म्हणाली. हे बघ, मी असं काहीच म्हणाले नाही आहे. आपल्यात अप्पांनी किंवा अजून दुसऱ्या आपल्या मोठ्यांनी कधीच भेदभाव केलेला नाही आहे. तेच आपल्या मुलांबाबतीत आहे. प्रश्न फक्त अमूचा आहे. बाकी काही म्हणत नाही आहे तुला कोणी. आणि आता हा विषय इथेच थांबव. पूजा आहे घरात. वातावरण चांगलं हवं. अवंतिका माधुरीच्या हातावर हात ठेवत म्हणाली. हो, बरं, चल मला सांग काय करायचं आहे ते. आपल्या आळशी सुना तर इतक्यात काही खाली येत नाहीत. आपल्यालाच कामं करावी लागतील. माधुरी म्हणाली. येतील ग, मुलं त्रास देतात. तू बस, मी चहा पाठवते तुला. तो घे, मग काम करू. असं बोलून अवंतिका किचनमध्ये गेल्या. अवंतिका म्हणते ते खरंच आहे. कधीच भेदभाव झाला नाही या घरात. किती केलं यांनी माझं आणि माझ्या मुलांचं पण. प्राचीच्या वेळेस केवढं आजारपण गेलं मला, तेव्हा अवंतिकानेच केलेलं माझं सर्व. प्राची तर मी केलं नसतं एवढं केलं आहे. पण ती सोनल या घरात आल्यावर पुढे पण सर्व असंच राहील का? नक्कीच नाही राहणार. ती या घरातील लोकांना कधीच खुश नाही राहू देणार. पण काय करू, चांगलीच फसले मी. वाटलं नव्हतं हे प्रकरण एवढं वाईट असेल. काय करू? आणि खरंच त्या अमेयाचा राग करते का मी एवढा? मुलगी तर खूप हुशार आहे आणि दिसायला पण चांगलीच आहे. कुणासाठी विचारावं का तिच्या आईबाबांना? आधी यांच्या कानावर घालते, मग बघू. माधुरी मनातच विचार करत होती. काकी, काय विचार करताय हो एवढा? अमू माधुरीच्या जवळ येऊन म्हणाली. अमूच्या अशा अचानक येऊन बोलल्याने माधुरी चांगलीच दचकली. ए बाई, मारते की काय मला हार्ट अटॅकने? किती घाबरले मी. माधुरी छातीवर हात ठेवत म्हणाली. काय हो काकी, तुम्ही पण. जाऊ द्या, ते सोडा. इकडे बघा, मी किती सारे फ्लावर्स आणलेत गार्डनमधून. पण ते माळा कशा बनवायच्या ते माहिती नाही आहे मला. तुम्ही हेल्प कराल का माझी, प्लीज? अमूने म्हटलं. अशी तर खूप हुशार आहेस. मग या साध्या माळा नाही बनवता येत तुला? आण इकडे सुई धागा. माधुरी बडबड करत माळा ओवत होती. तोच शुभ्रा आशूला घेऊन खाली आली. गुड मॉर्निंग काकी. अमू, याला घे जरा, मी किचनमध्ये बघते. आणि हे काय, तू बसून का राहिली आहे? काकी माळा ओवताय, तू हेल्प कर ना त्यांना, शुभ्रा अमूला म्हणाली. हेल्प करायला तुझ्या बहिणीला माळा ओवता येतात का ते विचार आधी. माधुरी शुभ्राला म्हणाले. हो, येतात ना, शुभ्रा लगेच म्हणाली. तुझ्या बहिणीला सर्वच येतं वाटतं, माधुरी खोचकपणे म्हणाली. असं नाही म्हणत आहे मी काकी, पण खरंच अमूला येतात माळा ओवता. इव्हन तिला हार वेणी पण बनवता येतात. वेणी तर पायांना धागा बांधून गुंफते ती. सर्व प्रकारचे फुलं वापरून छान बनवते सर्व, शुभ्रा माधुरीला सांगत होती. माधुरीने शुभ्राकडे आश्चर्याने बघितलं आणि मग अमूकडे बघून डोळे मोठे करत म्हणाली. काय ग, तुला येत असताना पण मला कामाला लावलं तू? माधुरी चिडून म्हणाली. हो, म्हणजे त्याचं काय आहे ना काकी, पूजेसाठी हव्यात ना माळा, म्हणून तुम्हाला सांगितलं. तेवढंच
तुमचे पाप कमी होतील. आय मीन पुण्यात वाढ होईल, हो ना? अमू: हो का शहाणे, माझ्या पाप पुण्याची तू नको काळजी करूस. माधुरी चिडून म्हणाली. अमू बस, किती बोलते आहे. जा आशूला फिरव जरा, कंटाळला आहे तो, रडेल आता. शुभ्रा किचनमध्ये जात म्हणाली. हो. अमू पण आशूला घेऊन उठून बाहेर गेली. बदमाश मुलगी, मला कामाला लावते. एकदा कुणालसोबत लग्न होऊ दे हिचं, चांगलीच सरळ करते मग. माधुरी स्वतःशीच म्हणाली. काही वेळाने पूजा व्यवस्थित पार पडली. घरातील वातावरण अतिशय पवित्र वाटत होतं. सर्वांचे मूड पण छान होते. तोच सोनल बाहेर आली. तिच्या हातात बॅग होती. ते पाहून, सोनल बेटा, तू कुठे निघालीस आता, ते पण बॅग घेऊन? माधुरीने तिला विचारलं. माधुरी आंटी, मला खूप इम्पॉर्टंट काम आलंय, म्हणून मला जावं लागतंय, सोनलने म्हटलं. अगं पण असं अचानक? माधुरी आश्चर्याने म्हणाली. हो, डॅडचा कॉल आला होता त्यामुळेच. अवंतिका आंटी, थँक्यू. खूप छान वाटलं मला इथे, अगदी माझ्याच स्वतःच्या घरासारखं. मला खूप आवडलात तुम्ही सर्व. बाय एव्हरीवन. बाय शर्व. सोनल प्रेमाने बोलत होती. खरंच जाते तू? वाह, बाय बाय. कुणाल ही आनंदातच म्हणाला. तसं सर्व हसायला लागले. ए मूर्ख, काही पण काय बोलतो, गप्प बस. सोनल बेटा, कशी जाणार आहे तू? शर्वला सांगू का तुला सोडायला? माधुरीने म्हटलं. भाईला कामं असतात मम्मी, आणि असंही श्रीमंत आहेत त्या. त्यांची स्वतःची कार आणि ड्रायव्हर असताना कोणी सोडायची गरज नाही तिला. हो की नाही हो वंस? प्राची नाटकीपणे म्हणाली. हो. सोनल पाय आपटतच बाहेर गेली. सोनल निघून गेली तसं सर्व अजूनच आनंदी झालेत. अमूने शर्वकडे पाहिलं. तो पण तिच्याकडेच बघत होता. तिने डोळ्यांनीच त्याला दिलासा दिला. सोनलचं असं अचानक यू टर्न घेऊन बाहेर जाणं शर्वसोबत अमूला पण खटकलं होतं. नक्कीच काहीतरी शिजत असणार तिच्या डोक्यात, माहिती होतं त्यांना. दुपारी सर्वजण डायनिंग टेबलवर लंच करायला बसत होते. शुभ्रा, आशूला आण माझ्याकडे आणि तू पण बस जेवायला, अवंतिकाने म्हटलं. नाही मॉम, तो झोपी आलाय, मी त्याला झोपवते मग जेवते, शुभ्राने म्हटलं. अगं पण उशीर होईल ना तुला, अवंतिका म्हणाल्यात. दी, मॉम बरोबर म्हणताय. माझ्याजवळ दे त्याला, मी झोपवते रूममध्ये. असंही मी भरपूर प्रसाद खाल्लाय, भूक पण नाही आहे मला आता, अमू म्हणाली. ठीक आहे, घेऊन जा. शुभ्रा आशूला अमूजवळ देत म्हणाली. अमू रूममध्ये गेली आणि बाकी सर्व जेवायला बसलेत. सर्वजण गप्पा मारत जेवत होते. हळूच माधुरीने यशवंतरावांना खुणावलं. अप्पा, माझा विचार होता की आता प्राचीचं लग्न झालं की कुणालचं पण उरकून घ्यावं. 26चा झालाय तो पण आता. तुमचं काय मत आहे? यशवंतरावांनी म्हटलं. चांगलंय की, घ्या उरकून. कोणी मुलगी आहे का नजरेत? अप्पा खाता खाता म्हणाले. हो आहे तर, माधुरीने म्हटलं. अरे आधी मला तर विचारा, लग्न करायचं आहे की नाही, कुणाल मध्येच म्हणाला. गपरे, तुला काय कळतं,
माधुरी कुणालला म्हणाली. अगं मम्मी पण. कुणाल, मम्मी ऐकणार नाही आहे. वेळ आहे अजून, काळजी नको करू, गपचूप ऐक फक्त. वैभव हळूच कुणालला म्हणाला. पण दादा. कुणाल, शांत, नको काळजी करू. वैभवने म्हटलं तसं कुणालने बरं म्हटलं. कोण आहे ती मुलगी आणि काय करते? अवंतिकाने विचारलं. अगं तुझी लाडकी. अजून कोण? शुभ्रा, तुझ्या बाबांचा नंबर देशील बरं? माधुरीने म्हटलं. माझ्या बाबांचा नंबर? पण कशासाठी काकी? शुभ्राने विचारलं. अगं आता कुणाल आणि अमेयाचं लग्न ठरवण्यासाठी त्यांनाच विचारावं लागेल ना. माधुरीने म्हटलं. माधुरीचं बोलणं ऐकून कुणालला जोरदार ठसका लागला. तो जोरात खोकत घाबरून शर्वकडे पाहू लागला. बाकी सर्व पण चांगलेच शॉक झालेत. सर्व शर्वकडे बघू लागले. शर्व मात्र थंड नजरेने कुणालकडे बघत घास चावत होता. जसं काही तो म्हणत होता, माझ्या बायकोशी लग्न करायचं आहे काय तुला? विचार पण नको करूस, असंच कच्चं खाऊन टाकेल तुला. काकी, तिचं अजून लग्न नाही करायचं आहे. आदी मध्येच पडत म्हणाला. हो, आपण कुणालसाठी दुसरी मुलगी शोधू, अवंतिकानेही म्हटलं. तोच. मॉम, माझं झालंय, मी आहे वर रूममध्ये, असं बोलून शर्व वर रूममध्ये निघून गेला. इकडे सर्वांनी मात्र डोक्याला हात लावला आणि कुणाल तर घाबरून घाम पुसायला लागला. आता काही खरं नव्हतं त्याचं. आत्ता येईल मज्जा. काय होईल कुणालचं? शर्व काय करेल त्याच्यासोबत? जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या भागाची वाट बघा. धन्यवाद.